हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार, राम राम मंडळी. तर चला आज माझ्या किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचे आवडते, तोंडात टाकताच विरघळणारे असे गुलाबजामुन. लेकरं वगैरे सगळे झोपले होते, पसारा असाच होता आणि लक्ष नव्हतं, दूध पण उतू गेलेलं आणि कपडे पण वाळवायचे राहिले होते आणि सकाळी सकाळी घेऊन ठेवला होता खवा. आणि आज आपण बनवणार आहोत खव्याचे गुलाबजामुन, ते पण तोंडात टाकताच विरघळणारे, मऊसूत, हॉटेलपेक्षाही छान बनतील असे. आणि आजची रेसिपी खूप खास आहे, कारण यामध्ये मी तुम्हाला परफेक्ट गुलाबजाम बनवण्यासाठी सिक्रेट टिप्स देणार आहे. गुलाबजाम बनवण्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो खवा आणि त्यामध्ये एक मोठी वाटी भरून गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचा आणि चिमूटभर असा खायचा सोडा. हे पीठ मळताना व्यवस्थित असं हलक्या हातानं आपल्याला एकत्र करून घ्यायचं, जेणेकरून जे आपण वरील गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्याच्या गाठी राहणार नाहीत. तूप, खायचा सोडा आणि खवा यामध्ये मला थोडंसं पण दूध टाकायची गरज नाही पडली. आणि जे वाटीभर होतं ते एकदाच पीठ टाकायचं नाही, आपल्याला लागेल तसं थोडं थोडं ॲड करत जायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित असं मिक्स होत जाईल. मैद्याऐवजी गव्हाचं पीठ कधी पण गुलाबजाममध्ये हेल्दी असं ऑप्शन आपल्याला. खवा जर ओलसर असा असेल तर त्यामध्ये मिक्स होईल एवढंच आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं. जर तुम्हाला गव्हाचं पीठ नको असेल तर तुम्ही त्यामध्ये मैदा पण टाकू शकता, असं काही नाही. ऑप्शनमध्ये तुम्ही दोन्ही पण राहू देऊ शकता. टिप अशी आहे की जर खवा आपला फ्रीजमध्ये ठेवून असा कोरडा झाला जर असेल तर त्याला आपल्याला रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं आणि नंतरच पीठ मळायला घ्यायचं. त्यामध्ये गरजेनुसार थोडंसं दूध किंवा पाणी त्यात ॲड करून आपण पीठ मळून घेऊ शकतो. तर आता आपण बनवणार आहोत गुलाबजामसाठी लागणारा साखरेचा पाक. पाक करताना त्यामध्ये इलायची पावडर किंवा 4-5 केशराच्या काड्या पण घालू शकता, त्याने आपल्या गुलाबजामला छान असा रंग येते. पाक होईपर्यंत मी या गोळ्या दिवेजासोबत बसून मस्त अशा मळून घेते. तो पाक जास्त असा एकतारी असा नाही घ्यायचा, आपल्याला थोडासा चिकट चिकटच असा राहू द्यायचा. पाक बनून तयार होईपर्यंत आपल्या ह्या गोळ्या पण बनवून तयार होतात. कधी पण गुलाबजाम बनवत असताना पाक हा आधीच बनवून तयार ठेवायचा, जेणेकरून आपल्याला गुलाबजाम तळल्या तळल्या लगेच ते आपल्याला या पाकामध्ये सोडता येतील. तर आता हे एक साईड मी पाक बनवून तयार ठेवलेला आहे आणि आता गॅसवर कढई, तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि ही टीप नेहमी लक्षात ठेवायची. गुलाबजाम आपण कधीही कमी ते मध्यम आचेवरच, म्हणजे मध्यम फ्लेमवरच तळून घ्यायचे, जेणेकरून ते व्यवस्थित मध्येपर्यंत छान तळल्या जातील, कुठेही कच्चे राहणार नाहीत. कढईच्या तळाला लागले जाऊ नये त्यामुळे त्याला आपण थोड्या वेळाने असं खालवर करत राहायचं आणि हे असं त्याला लालसर रंग ते थोडासा डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आणि नंतर लगेच असे पाकामध्ये सोडायचे. माझे पूर्ण गुलाबजामुन आता इथे बनवून तयार आहेत आणि हे इतके झटपट आणि लगेच खाण्यासाठी पण तयार होतात. या गुलाबजामला 1 तास 2 तास थांबायची पण गरज नाही. हे गुलाबजाम लगेचच्या लगेच पाकामध्ये छान असे मुरल्या गेलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही पूर्ण अशी रसरशीत गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत. थोडा वेळ जर गरम असल्यामुळं खाता येत नसेल तर फ्रीजमध्ये ठेवायचे आणि लगेच ते खायला पण घेऊ शकतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडले असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.